सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। परमपूज्य गुरुदेव महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या काश्मीर शैविझम या विषयावरील प्रवचनांच्या आधारे आपण शिवसूत्रांचा अभ्यास करत आहोत. शिवसूत्रातील शाक्तोपायाची सूत्रे आपण अभ्यासत आहोत. शाक्तोपायाचं 6वं सूत्र आहे गुरु उपायः. मंत्र मुद्रा ह्यामध्ये जे रहस्य आहे, जे सामर्थ्य आहे, ते प्रगट व्हायला, व्यक्त व्हायला कोणता उपाय आहे, कोणते मार्ग आहे, कोणते साधन आहे, तर गुरु. गुरु कोण? जो साक्षात्कारी आहे, ज्याच्याद्वारा कुंडलिनी जागरण होऊ शकते, त्याला म्हणायचे दीक्षा करता गुरु. शैविझमच्या दृष्टीने बघितले तर गुरु म्हणजे पूर्ण साक्षात्कारी, जो दुसऱ्यालाही साक्षात्कार करून देऊ शकतो, त्याची कुंडलिनी जागृत करून देऊ शकतो, त्यालाच म्हणायचे दीक्षा करता गुरु. मंत्र व मुद्रा यांच्यात जे सामर्थ्य आहे, त्या सामर्थ्याचा धनी साधकाला दीक्षा करता गुरु करून देतो. हा भवसागर तरुण जायला गुरु ही नौका आहे. गुरु म्हणजे मूर्तिमंत सामर्थ्य. गुरु म्हणजे शक्ती संचय. गुरुकृपेची शक्ती मुख्यत्वे करून गुरुमुखातून प्रगट होते. गुरुपेक्षा सुद्धा गुरुमुखातील शक्ती महान आहे. मंत्र रहस्य प्रगट व्हायला गुरुमुखातील शक्तीच लागते. आपल्याला अनुकूलता पाहिजे, सामर्थ्य अंगी यायला पाहिजे, पात्रता अधिकार पाहिजे, ते सुद्धा गुरुकडून प्राप्त होते. म्हणून गुरु उपायः. गुरुच्या महान अनुग्रहानेच शिष्याचा आत्मविकास होतो. गुरु म्हणजे अनुग्रह करणारी पारमेश्वरी शक्ती. अंधकाराचा नाश करायचा व शिष्याच्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश करून द्यायचा, असे दुहेरी कार्य गुरु करतो. गुरु हाच शिव व शिव हाच गुरु. शिव अप्रत्यक्ष तर गुरु प्रगट आहे. गुरु व शिव यांच्यात भेद करायचा नाही. शिष्यामध्ये पूर्ण शांभवी प्रवेशाचा एकमात्र उपाय आहे गुरु. गुरुच्या वाणीद्वारा गुरुची शक्ती प्रगट होते. म्हणून हे सूत्र म्हणते, तिला नमस्कार करावा. शक्तिचक्र म्हणजे गुरुमुख. गुरुची सर्वात मोठी शक्ती, जास्त प्रमाणात म्हणा अशी शक्ती गुरुच्या मुखात असते. म्हणून ते आशीर्वाद, वाचासिद्धी यांना महत्त्व आहे. ही शक्ती आपल्या मध्ये उतरावी असं वाटत असेल तर नमन करायचे. आणि नमनाने, भक्तीने प्रसन्न झालेल्या गुरुकडून शिष्याला काय बोध होतो ते पुढचे सूत्र सांगेल. सद्गुरुनाथ महाराज की जय.